नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. तर नेहमीचे पोहे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर या प्रकारचे पोहे जरूर करून पहा. तशी तर ही विस्मरणात चाललेली रेसिपी आहे, म्हणून मी हा पदार्थ तुम्हाला करून दाखवतेय. तर हा मूळचा कोकणातला पदार्थ असून यामध्ये सर्व जिन्नस आपण कच्चे वापरतो. आता बऱ्याच जणांनी हा पदार्थ ओळखला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तर चला, या पदार्थाचं नाव आहे दडपे पोहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला, तर इथे मी 4 लोकांसाठी 4 प्लेट पोहे घेतलेले आहेत. हे मी जाडे पोहे घेतलेत. इथे दडपे पोह्यासाठी पातळ पोहे सुद्धा वापरले जातात. तर याला आपण थोडंसं ओलवून घ्यायचं आहे. तर अगदी अर्धी वाटी पाणी याला मी लावून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित सगळीकडून आपण पोहे हलकेसे ओले करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे भिजवून घ्यायचे आहेत. यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आता यावरती झाकण ठेवून याला बाजूला ठेवायचं आणि पुढची तयारी करूया. आता एका पसरट भांड्यामध्ये आपण 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 मोठा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक चिरलेले तुकडे, हे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 4 प्लेट पोह्यांसाठी जेवढं मीठ लागते तेवढं सगळं इथेच आपण वापरणार आहोत. आणि आपल्याला टाकायची आहे पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर. 2 चमचे आपण साखर घेतलेली आहे. दडपे पोह्यांची हीच खासियत आहे की आंबट गोड दोन्ही चवी यामध्ये असतात. त्यासाठी इथे अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये वापरत आहे. तर हा कमी जास्त करू शकता. आता सगळं साहित्य आपण हाताने छान चुरून चुरून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून यामधलं पाणी, याचं स्वतःचं पाणी सुटायला हवं. तर अगदी 5 मिनिटांनी तुम्ही पहा, झाकलेले म्हणजे दडपून ठेवलेले पोहे अगदी मऊ झालेले आहेत. एकदम छान सॉफ्ट झालेत. आणि हे जे कांदा, टोमॅटो व सर्व साहित्याचं मिश्रण जे चुरून ठेवलं त्याला पहा, भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपले भिजवलेले पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता चमच्याच्या साह्याने याला हलक्या हाताने सगळे जिन्नस एकजीव करायचे आहेत, जेणेकरून पोह्यामध्ये सगळं साहित्य मिक्स झालं पाहिजे. पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे. आता यामध्ये महत्त्वाचा पदार्थ टाकतोय तो म्हणजे ओल्या नारळाचा चव किंवा किसलेलं ओलं खोबरं. साधारण अर्धी वाटी टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कोबी, किसलेलं गाजर किंवा डाळिंबाचे दाणे सुद्धा टाकू शकता. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. आता या पोह्यांना आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजेच दडपून ठेवायचं आहे अगदी 5 ते 10 मिनिटासाठी. आता या पोह्यामध्ये आपल्याला खमंग अशी मस्त फोडणी तयार करायची. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. 1 टीस्पून एवढी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये 1 मूठभर शेंगदाणे आपण चांगले खमंग असे परतून घ्यायचे आहेत. त्याच्यासोबतच पाव चमचा एवढं मी हिंग टाकलेलं आहे. थोडासा हिंगाचा वापर इथे जास्त केला तर खूप छान चव येते पोह्यांना. शेंगदाणे हलकेसे परतून झाले की 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 5-6 कडीपत्त्याची पानं यासोबतच आपण परतून घेणार आहोत. फक्त एवढीच काळजी घ्यायची की सगळी फोडणी आपल्याला अगदी मंद आचेवरती चांगली खरपूस खमंग अशी परतून घ्यायची आहे. जास्त मोठा गॅस करायचा नाही. तर हे छान परतून आपलं तयार झालंय. आता हे दडपून ठेवलेले जे पोहे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी फोडणी मस्त टाकून घ्यायची आहे. आता जेवढे जिन्नस टाकलेत आपण पोह्यामध्ये त्या सगळ्यांची चव आपल्या या पोह्यांमध्ये एकजीव झालेली आहे. त्यामुळं याची चव खूप छान अशी तयार होते. आता ही फोडणी व्यवस्थित हलक्या हाताने आपली सगळी मिक्स करून घ्यायची आहे पोह्यांमध्ये. आणि हे दडपे पोहे आपले मस्त तयार झालेले आहेत. हे सर्व करताना कोकणामध्ये पोह्याचे मिरगुंड, पापड किंवा कोणताही असा कुरकुरीत पदार्थासोबत खाण्याची पद्धत आहे. तर इथे मी मिरगुंड आणि पापड तळून घेतलेले आहे. तुम्ही याच्यावरती शेव टाकू शकता, पापड चुरून सुद्धा टाकू शकता, पापडी पण टाकू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. तर ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो, कधी कधी हलकं फुलकं काहीतरी खायचं असं वाटलं तर हे झटपट अगदी 10-15 मिनिटात तुम्ही तयार करून सर्व करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.